काम काय करतो मी आपलं रेस्ट हाऊसला मेंटेनन्स आहे नाशिकचे. त्यांना एक गोळा चालू आहे बरं, डोक्याच्या गोळ्या चालू आहे त्यांना. काय अटॅक वगैरे काही नाही ते मला चक्कर यायची पहिले 10वीत असताना, मग तेव्हापासून नाही गोळ्या घेतल्या, मला काही नाही तसं. चक्कर अजून पण येतो? नाही, गोळ्या चालू करतो ते कंटिन्यू म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं होतं ते 10वीपासून. फिट वगैरे यायची तेव्हा चक्कर यायची म्हणतात बेशुद्ध होतं. खूप दुखतो, त्याला हात पण नाही लावतात असं. इकडे काहीच होणार नाही, जास्त होतं. इकडे बघा तुमच्या कमरामध्ये L4-5 मध्ये गॅप आहे, म्हणजे या ठिकाणी वर्षाची डिक्स आहे वरून खाली सरक. याला तुम्हाला झालं 8 ते 10 वर्ष कमीत कमी. याच्या आधी तुम्हाला फक्त कमरामध्ये टिक्सं बनणं, असं मग होणं, असं व्हायचं 2 महिने. एखादी गोळी घेतली, थोडंसं आयडेक्स वगैरे लावलं की कमी होऊन जायचं. पण आता काय झालं, याच्यातलं ती कार्टिलेज आहे म्हणजे गादी, ते हळूहळू बाहेर सरकली आणि बाहेर आल्यामुळे ही सायटिका नावाची नस ती दबली आहे. म्हणजे इथून ब्लड सर्क्युलेशन खोब्याला, मांडीला, गुडघ्याला, पोटला आणि टाचीला होतं. ब्लड सर्क्युलेशन न झाल्यामुळे हे जे मांस असतं टाचीच्या आजूबाजूचं ते सुकलं गेलं, म्हणून थोडा जरी टाचीला धक्का लागला की ठणकतं. झोपातून उठले का पाय टेकूनच देत नाही का? नाही, असं पण नाही देते आता. म्हणून कमरापासून उजवा पाय दुखतो, जड पडतो, रग लागते, कळ लागते. मग थोडं चालेल, झोपातून उठले, बसून उठले की तरी तुम्ही असं वाकडं चालतं, मग सर्व चालतं. तर यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. आता जोपर्यंत हे क्लिअर होणार नाही तोपर्यंत खाली कितीही ट्रीटमेंट केली बरं होणार नाही. तुम्ही आजपर्यंत काय केलं, यालाच चेक करत बसले, याला ट्रीटमेंट करत. हाड वाढलं काय असं डॉक्टरना वाटलं, ते सगळंच ते अर्धवट ना. आता जाऊन याचा LS स्पाईनचा MRI केला, मी सांगितलेलं चुकीचं नाही करत, तुमचे पैसे मी करत, याची गॅरंटी माझी. पण करायची गरज नाही, त्याला 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात कवर. पण 1-2 दिवसात क्लिअर होणार नाही. आता हा जो आजार आहे एकदा लागला, जसं एकदा BP डायबिटीज आजार लागला तो मरेपर्यंत असतो, तसा मानक्याचा आजार लागला तो मरेपर्यंत. म्हणून तुम्ही इथून पुढे आयुष्यभर 20 किलोची पुढे वाकून वजन नाही उचलू शकत, पालतं नाही झोपू शकत, कमराला झटका बसला असं नाही झोपायचं. पालतं झोपला की परत वाढणार, कमराला झटका बसला परत वाढणार. बिना बेल्टचं काम करायचं नाही, प्रवास करायचा. मोटरसायकल किंवा मोपेड गाडी चालत असेल तर बिना बेल्टचं नाही चालवायचं. याला 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात कवर, म्हणजे 10 दिवस कंटिन्यू येणं गरजेचं, तेव्हा ते परमनंटली क्लिअर होईल. जसं एखादं झाड आहे, झाडाला जी मुळा आहे त्या सडल्या गेल्या, खराब झाल्या, त्याला तुम्ही किती पाणी टाका झाड फुलणार नाही. तसं इथून ब्लड सर्क्युलेशन याला न झाल्यामुळे इकडे हे सुकत चालले मांसपेशी. त्याशिवाय किती ट्रीटमेंट करा पण ब्लड सर्क्युलेशन बंद आहे. हाडाला ते आजूबाजूचे मांस ते सुकले गेले, हाडाला सूज वाढली ब्लड सर्क्युलेशन झालं. याला 3 सेटिंग नंतर फरक झाले, 10 दिवसात कव्हर होतो. असं हात खाली हां. याच्यामुळे उजवा गुडघा पण दुखत असेल? हो, डावा पण दुखतोय गुडघा, दोन्ही गुडघे दुखतात. आणि सकाळी उठले ना दोन्ही टाचा थोडं थोडं दुखतं, हे बिलकुलच नाही. हाड वैद्यांना सांगितलं त्यांनी, तुम्ही हात लावला ना त्यांनी हे सांगितलं तिथे गॅप आहे, पण त्यांनी तो टेप लावला ना, चिटकवला, 12 दिवस आराम पडला. जसे काढलं ना परत दुखायला. ट्रीटमेंट पुरतं मर्यादित नाही, त्याला पुढं पण सांभाळणं. आम्ही तिकडे पण गेलो होतो साहेब, पुढे चोंडीला नाही ते. आता ते इंस्टाग्रामवर बघितलं, आणि पण त्यांनी ना दुसरे मशीन चालवले, नुसते पैसे लुटायचं काम आहे. तिथं पकडलं ना माहिती, त्यांनी ना पैसे लुटायचे काम आहे. त्यांच्या असिस्टंटनीच काम केलं. तुम्ही जसं आता सगळं विचारलं, चेक केलं, तसं कारभार नाही. झोपायचं, मशीन चालू करायचं, व्हायब्रेशनची. तुमची चुकी आहे, टेन्शन आहे. नाही नाही, आता ते मामाला वाटलं करतोय, नाही तर मला पण 10 वर्ष झाले. तुमचं युट्यूबवर बघितलं ना मी, तेव्हा पण 200 घ्यायचं, आता पण 200 घेतो. बरोबर. आता पहिल्यांदा फक्त ते 300 निडल वगैरे वापरायचे असं 10 दिवसात, म्हणून नाही तर मला पण तेवढे पैसे घेता आले असते. बरोबर.
मी तर म्हणतो माझ्या अर्ध पण नॉलेज त्या माणसाला नसतं. नाही 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 नाही, अहो मी काहीच चिडलो त्यांच्यावर कारण फरकच नाही ना काहीच. बरं माहिती माहिती तुम्ही 1,500 घातले असं 1.5 हो हो माझ्याकडे काय करू तुम्ही त्याच्यापेक्षा मग तो हाडवैद्य बरा होता असं झालं ते त्यांनी तरी 12 दिवस पायकडे सुजल पायकडे माझं सायन्सनुसार काम आहे. जर मला 3 दिवसाचा रिझल्ट नाही भेटला तर हे प्रमाण का कमी होत नाही. माझं डायग्नोसिस काय चुकतंय मी ते रिपोर्ट काढून बघणं गरजेचं असतं तो बघतो दोन्ही टन असं पण आहे. मी तुम्हाला 10 दिवसाची प्रोसेस सांगितली तुम्हाला आज काय सांगितलं नीट वगैरेसाठी काय होत नाही. 10 दिवसाची प्रोसेस सांगितली पण मला 3 दिवसाचा रिझल्ट ही जी भेटला. हड्डी ना भाई इथं ती वाढत वाटते. खूप खूप दुखतं. त्याला पाण्यात घालणं गार फरशीवर घालणं बंद बरं मांडी घालणं बंद. हां मांडी पण शेकवायचं वगैरे काही सगळं सांगितलं. हां पाठीमागे पाय काढा खाली. थोडं टोचल्यासारखं ना घाबरू नका. थोडंसं गरम लागेल. आप्पा तिचे पण दोस्त आहे नाही टोचत नाही नाही पुढे थांबव काय टोचत नाही नाही टोचत नाही. काढू ना व्हिडिओ काढू ना. हॅलो हाँ वो ये कर रहे ट्रीटमेंट. मशीन क्या हुआ मिला दिए ना बहुत दिया ऐसा एक वो उसको ही दे दो फिर स्वप्निल को. ठीक है चलेगा. मैं फोन करने के लिए बोलती हूँ उसको. हाँ वायर 1 किलो 200 ग्राम त्याला घेऊन जाऊ. झटके मारतोय झटके मारतोय का टाकीला नाही आता हां 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 पावर बस का हां कमी करा बस हां ठीक आहे